नमस्कार मित्रो. व्हेनेझुएलावर अमेरिकेचा हल्ला म्हणजे व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत मादुरो आणि त्यांची पत्नी यांना ताब्यात घेऊन देशावर नेण्यात आले आहे. ही कारवाई अमेरिकेच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणेच्या नियमानुसार करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष अमेरिका. मुळात अमेरिकेला अधिकार दिला कोणी आणि त्यांच्यावर असा काय गुन्हा आहे की एक स्वतंत्र देशातल्या राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानवर त्या देशात जाऊन कारवाई करायची, त्यांना त्यांच्या पत्नीला पकडून आणायचं आणि आपल्या देशात नेऊन त्यांच्यावर खटला दाखल करायचा. हा प्रकार म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस असा हा प्रकार आहे आणि डोनाल्ड ट्रम्पची ही निव्वळ दादागिरी आहे. मुळात ज्या पद्धतीने रशिया युक्रेनवर हल्ला करतोय, युक्रेन बेचिरा करतोय, त्या रशियाची दादागिरी मोडून काढायचं सोडून ट्रम्प त्यांना पाठिंबा देतात आणि स्वतः दादागिरी करायला सुरुवात करतात. आता तर ही फक्त त्यांनी व्हेनेझुएलावर ही दादागिरी आहे. मग हळूहळू त्यांना पनामा कालवा ताब्यात घ्यायचा आहे, त्यांना कॅनडा ताब्यात घ्यायचं आहे, त्यांना बोलिव्हिया ताब्यात घ्यायचं आहे, त्यांना क्युबा ताब्यात घ्यायचं आहे, त्यांना मेक्सिको ताब्यात घेण्याचं आहे. हे सगळे फायदे उपटायचे आहेत. हे सगळे देश एकत्र करून त्यांना अमेरिका बनवायची आहे. ज्या मार्गावर रशिया आहे, रशियालासुद्धा पोलंडपासून अनेक देश युरोपातले गिळंकृत करायचे आहे आणि हे दोघं बोके ह्या कामासाठी पुढाकार घेत आहेत. खरं तर ट्रम्प एवढ्यासाठीच रशियाला अनुकूल आहेत आणि रशियाने कसाही विरोध घालावा, रशियाने युक्रेन गिळंकृत करावा, माझं काही म्हणणं नाही. पण मी जे करेन त्या बाबतीत रशियाने मुळीच विरोध करता कामा नये, अशी दोघांची आतून हातमिळवणी झालेली दिसते. तेव्हा ह्या हातमिळवणीमुळे आज ट्रम्प व्हेनेझुएलावर हल्ला करतात आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षाला उचलून नेतात. खरं तर पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे त्यांनी लादेनला उचलून त्याचा खात्मा केला तसा हा प्रकार आहे. अजून त्या अध्यक्षाला मारण्यात आलेले नाही, पण त्यांना आजन्म जीर्णठेप नक्की होईल असा कायदा अमेरिकेमध्ये आहे. तेव्हा हा सगळा प्रकार म्हणजे एखाद्या स्वायत्त देशावर आक्रमण करून मोठ्या मासाने लहान माशाला गिळण्याचा हा प्रकार आहे. आणि मित्रो, याच्यात जग काही करू शकत नाही. मुळात जगच मोठ्या प्रमाणात अमेरिकेला घाबरलेले आहे. अमेरिकेचे हिस्सेमत जगात सगळ्या ठिकाणी आहेत आणि अशा बलाढ्य देशाला कुठलाही एक देश कधीही विरोध करू शकत नाही. तेव्हा हे अमेरिकेला आणि रशियाला माहीत आहे की आपली दादागिरी कोणी मोडू शकणार नाही. पण अर्थात आज नाही, पण उद्या काय, केव्हा तरी असा वेळ येईल की जशास तसं उत्तर देण्यात येईल. पण ते ट्रम्पला समजून घ्यायचं नाही आणि जी जगाची घडी बसलेली होती ती घडी विध्वस्त करण्याचं काम ट्रम्पने केलं. ट्रम्प हा एक उद्योगपती माणूस आहे, नफा नुकसानचा विचार करणारा आहे. पण या ठिकाणी एका देशाच्या अध्यक्षाला उचलून नेणं हे फक्त नफा नुकसानचं गोष्ट नव्हे. जरी व्हेनेझुएलामध्ये जगातला सगळ्यात जास्त पेट्रोलियम साठा असेल आणि त्याच्यावर ताबा मिळवायचा हा सगळा प्रयत्न आहे असं जागतिक राजकारणातले तज्ज्ञ म्हणतात. पण मित्रो, फक्त संपत्ती असून भागत नाही. तेव्हा बाकीच्याही देशाची प्रतिमाही महत्त्वाची आहे. अमेरिकेत देशाची प्रतिमा अशी होती, तो जगातला सुरक्षक देश होता. जिथे कुठं दादागिरी चालू असेल त्याला जरब बसवण्याचं काम अमेरिका उत्तम प्रकारे करायचा. पण आता अमेरिकाच आररावी करायला लागला, अमेरिका दादागिरी करायला लागला, तर त्याला जरब कोणी बसवायची असा हा जगापुढे मोठा तिढा निर्माण झालेला आहे आणि हा याच्यापुढे वाढत जाईल. कारण जर एकदा युक्रेन घेतला की रशियाची परत अभिलाषा वाढेल, रशियाची भूक वाढेल आणि रशिया युरोपवर आक्रमण करेल. मग युरोपला वाचवायचं कोणी? युरोपमध्ये एवढी ताकद नाही की तो रशियाला फार दिवस पुरून उरेल. तेव्हा मग एक दिवस युरोपावर सुद्धा रशिया हल्ला करून त्याला बेचिरा करण्याचा प्रयत्न करेल आणि इकडे ट्रम्प त्याचं हे जे लाभ घेण्याची गोष्ट आहे तो बी मग अशा प्रकारे अनेक देशावर हल्ला करून ते देश गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ह्या ठिकाणी जे नाटो आहे, जी वेगवेगळ्या जागतिक संघटना आहे, त्यासुद्धा हातावर हात धरून बसतील. कारण त्या चालवायचं काम, त्यांना ताकद द्यायचं काम हा ट्रम्प म्हणजे अमेरिका करत होता. पण त्या अमेरिका जर समजा अशी दादागिरी करत असेल तर त्या संस्था त्यांना कसं काय अटकाव करू शकतील
असा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आज जग मोठ्या वेगळ्याच संकटात सापडलेलं आहे आणि हे संकट साधंसुद्धा नाही. मानवी हानीबरोबर प्राणीहानी होईल आणि त्यानंतर देशाचा विध्वंस होईल. सगळ्या प्रकारची साधनसामुग्रीचा नाश होईल आणि देश परंगदा होण्याच्या मार्गावर लोकांना राहावं लागेल. लोकांना देश सोडावे लागतील आणि कुठला देश कोणाला किती दिवस आश्रय देईल म्हणजे आहे त्या ठिकाणी जगणं मरण्याचा संघर्ष निर्माण होईल. आणि मग शिक्षणापासून तर आरोग्यापासून तर सगळ्याच ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या गरजा मोठ्या प्रमाणात मानवाला सांभाळता येणार नाहीत आणि त्याला जगण्याची भ्रांत पडेल. त्यांना स्वतःची संरक्षणाची काळजी लागेल. मग अशा वेळी कुणी कोणाच्या तोंडाकडे बघायचं हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा अमेरिकेची दादागिरी फारशी बरोबर नाही आणि ते मानवतेच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने आणि राष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा योग्य नव्हे. त्याच पद्धतीने अमेरिके जे करतं आहे, जो ट्रम्प करतोय त्यालासुद्धा अमेरिका फारशी मान्यता देणार नाही. पण आज ट्रम्प उच्च पदावर बसल्यामुळे त्याला अमेरिकेला काही पर्याय नाही. त्यांना ट्रम्प अजून 3 वर्ष सहन करावं लागतील. भले 3 वर्षांनी जेव्हा नवीन निवडणूक येतील तेव्हा तिथली जनता ठरवेल ट्रम्पचं काय करायचं ते. पण आज ट्रम्प ज्या पद्धतीने विध्वंस करतोय तो विध्वंस फार भयानक आहे आणि त्याच्यामुळे जगामध्ये मोठी उलथापालथ होईल. मानवतेला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. तेव्हा मित्रहो, हे ट्रम्पचं वागणं फारसं बरं नव्हे म्हणण्यापेक्षा अजिबात बरं नाही. त्याने मानवी समाजाला, मानवतेला मोठ्या प्रमाणात संकटात टाकलेलं आहे. नमस्कार.